तुझा बावळटपणा ना तुझ्या तोंडावर दिसतो, म्हणून तो प्रसाद डुंकून सुद्धा बघत नाही तुझ्याकडे. आणि वर्तायन म्हणजे पैसे घेते माझे आणि तरफदारी करते त्या वृंदाची. मावशी, मी तिची तरफदारी करत नाहीये, मी जे खरंय तेच बोलते. हो का? मग आता एक खरं मीही तुला सांगते ते ऐक. देवाने तुला ना फक्त रूप दिलंय आणि त्या वृंदाला थोड्याशा रूपाबरोबर भरपूर अक्कल दिली आहे. तिला बरोबर माहितीये त्याचा वापर कसा करायचा असतो ते. हा माझा प्रसाद आहे ना, ते तुझ्या सौंदर्याकडे बघून अजिबात तुझ्याकडे येणार नाही. तू असं वाग की त्याला जाणवलं पाहिजे की तू वृंदापेक्षा सरस आहेस, डोक्याने आणि वागण्याने. कळलं? म्हणजे मी काय करू? या आता हे पण मीच तुला सांगायचं. त्या वृंदाचे गोडवे गाणं आहे ना, ते जरा बंद कर आणि प्रसादला कसं गळाला लावता येईल याचा विचार कर. हे वैभव, माझा प्रसाद तुझा झालेला हवंय की नाही? मग असं सहज सोपं नाहीये सगळं मिळवणं. त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, जी वृंदाने केली आहे. हे सगळं मिळवण्यासाठी तिने रक्ताचं पाणी केलंय. हो सासूबाई, असं काही झालेलं नाहीये. वृंदाने प्रसादशी जेव्हा लग्न केलं ना, तेव्हा हे वैभव नव्हतं, तेव्हा आपण गरीबच होतो. आणि वृंदाला हे सगळं नशिबाने मिळालंय. नाक तोडायस का रे तू? सत्यात मध्ये मध्ये नाक खुपसत बसतोस ते. मी तिला प्रेरणा देते असं बोलून. मावशी, मला या वैभवाचा हेवा वाटतो ग, पण त्याहीपेक्षा मला ओढ वाटते ती प्रसादच्या प्रेमाची. आणि ते मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. शाबास. माता कामाला लाग, विचार कर, भरपूर विचार कर आणि आखणी कर यशाची. काय आहे? तू तुझं काम कर जा. कुठलं काम? विठाईचं. अहो ती फुकटात काम करते ना, करू दे ना तिला. आपल्या बापाचं काय जात आहे? अरे मूर्खा, तिला पैसे द्यायला लागू नयेत म्हणून नाही रे तिला कामावरून काढत आहे. वृंदाला कामाला जुंपून तिला अभ्यासाला वेळ मिळू नये म्हणून तिला कामावरून काढते. कशाला ठेवायचं? काढून टाकायचं नाही तिला. कुठल्या मुद्द्यावरून काढू? अरे पैसा हा एकमेव मुद्दा होता ना माझ्या हातात, तो तिने उडवून लावला. त्यानंतरही तू काम करू नको असं तिला म्हटलं असतं तर ती सरळ त्यांच्याकडे गेली असती आणि मग माझा खरा हेतू काय आहे ते त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नसता. आणि मग त्या वृंदाला अभ्यास करता यावा म्हणून दुप्पट पगार देऊन त्यांनी त्या विठाईला हट्टाने कामावर ठेवलं असतं. आणि आता हे जे काही मला मिळालंय ना, ते काढून घ्यायलाही सदानंदरावांनी मागे पुढे पाहिलं नसतं. काही कळतंय का? आणि त्यातून ते चोरी प्रकरण, या कार्टी पायी तोंड घाशी पडले ना मी. नाहीतर ती विठाई नावाची पिढा केव्हाच गेली असती माझ्या आयुष्यातून. सासूबाई शांत व्हा, शांत व्हा, धीराने घ्या ना, काळजी करू नका, मी आहे ना. तुम्ही दिलेल्या सगळ्या टिप्स माझ्या लक्षात आहे. आता तुमच्या मागची ही पिढा दूर झालीच म्हणून समजा. तसं जर केलंस ना तर प्राचीला त्या रूम मधनं बाहेर काढून मी शर्मिष्ठाच्या रूम मध्ये राहायला सांगेन आणि ती बेडरूम तुला आणि सुवर्णाला मी देऊन टाकेन. मग सासूबाई तुमचं हे काम झालंच म्हणून समजा. कोणी कोणत्याही रूम मध्ये राहा रे बाबांनो, फक्त त्या वृंदाला तेवढं या घरातून काढा. काय सांगतेस? विठाबाई आपल्याकडे फुकट काम करणार आहेत? कमाल आहे या बाईची. हो बाबा, पण अशा गरीब बाईला फुकट राबवणं बरं नाही वाटत हो. खरंय. आणि त्यांना काही सांगायला जावं ना तर ते आपलं काहीही ऐकत नाही. माझी परीक्षा होईपर्यंत इथेच काम करणार असं सांगितलंय त्यांनी. आणि माहितीये काय बोलल्या? म्हणाल्या तुला जर काही द्यायचंच असेल ना तर त्यांना लिहायला वाचायला शिकव म्हणून. बरं झालं तुम्हाला हे सांगितलंस. आणि बघ, आपण काही विठाईकडून फुकट काम करून घेणार नाही. हो बाबा ते ठीक आहे, पण आईंचं काय? तिचं सोड ग. विठाईला पगार माझ्या अकाउंट मधनं देणं काही मला जड नाही.
राहिला विठाबाईंना लिहायला वाचायला शिकवण्याचा, तो प्रश्न तू सोडव, नाही का? वाटल्यास तुझी परीक्षा झाल्यानंतर त्यांना शिकव. काय नाही बाबा, विठाईला शिकवण्यासाठी माझी परीक्षा संपायची वाट बघायची काहीही गरज नाही. तसे त्यांच्यामुळे मला दिवसात 5-6 तास मिळतात. त्यातलाच अर्धा तास त्यांना देणं मला सहज शक्य आहे. ठीक आहे, तुला काय ठरवायचं ते ठरव. आणि हे पगाराचं गुपित फक्त आपल्यातच ठेवायचं. भिंतीलाही कान असतात, कळलं का? हो बाबा. बर, मी विठाईंना सांगून येते की त्यांची शाळा उद्यापासूनच सुरू होणार आहे म्हणून. किती चांगली संधी मिळाली तुला. एका अशिक्षित बाईला शिकवण्याचं पुण्य तुझ्या पदरात पडणार आहे. काय भीगे होठ तेरे, प्यासा दिल मेरा, लगे अब रसा मुझे तन तेरा, कभी मेरे साथ कोई रात गुजार, सुबह तक मैं करूं प्यार. सॉरी, चुकून हात लागला. हा 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 हा. आंख मारती है ये डंक मारती है, देखो ये लड़की करंट मारती है, आंख मारती है ये डंक मारती, देखो ये लड़की करंट मारती है. मिठाई आहो. भाऊजी, तुम्ही काय करताय इथे? फळ कापतोय अलंकारसाठी. अहो, पण तो तर शाळेत गेलाय ना. फ्रीज मध्ये ठेवीन, आल्यानंतर खाईल तो. भाऊजी, असं फळं कापून ठेवणं बरं नसतं. त्यापेक्षा तो शाळेतून आल्यावरच द्या ना त्याला. मला आता आठवलं की अलंकारसाठी फळ नकोय, तर सुवर्णासाठी फळ हवे. भाऊजी, तुम्ही बाहेर बसा, मी चिरून देते. अच्छा, तो हम चलते हैं. सारी चुकून लागला. चुकून नाही, मुद्दामून केलास तू हे सगळं. तुमचा हात लागला तो चुकून आणि माझा झारा लागला तो मुद्दा म्हणून. हे बरं आहे, माझं ते लेकरून दुसऱ्याचं ते कार्ट. अरे काय आरडाओरडा चाललाय? ओ, ही बाई आहे का कैदाशी नाही? मुद्दामून चटका दिला. अरे पण तिचं काम चालू असताना तू इथं तडफडतोस कशाला? काम झाल्यावर येत झाला, काय करायचंय ते. चल जा जा, आधी मलम लावून घे. हा, जखम चिघळेल. जा लवकर जा, बघू. मिठाई, मला जरा चहा द्या. दे. मिठाई, तुम्ही हे मुद्दाम केलं ना? होय. अहो ठाकास माटक मला मुद्दाम हात लावत होता मेला. मग म्हंटल त्याची किंमत तुला मोजावी लागणारच. अहो गरीब असले ना तरी रस्त्यावर नाही पडले मी की कुणी यावर हात लावून जावं. मिठाई, अशिक्षित असलात तरी खमक्या आता तुम्ही. थांकू. हे बापरे, तुमच्या थांकूवरनं आठवलं. उद्यापासून मी तुमची शिकवणी घेणार. ताई, कशाला येळ वाया घालवतो तुम्ही? वेळ वाया घालवते आणि तुम्ही माझ्यासाठी इथे वेळ घालवताय त्याचं काय? तसं नाही, तुमची परीक्षा आली ना म्हणून म्हंटल. माहितीये मला, पण अर्धा तासाने असा काहीही फरक पडणार नाही. आणि मिठाई, तेवढंच मलाही अभ्यासात ब्रेक मिळतो ना. पण ताई, याच्यानंतर मला दुसरं काम असतं ना. असं तुमच्या खोलीतून बसणं जमणार नाही ना मला. मग ठीक आहे ना, मीच किचन मध्ये येत जाईल. ताई, एवढं करताय तुम्ही, मी कशी परतफेड करणार याची? मिठाई, मीच परतफेड करतेय तुम्ही जे माझ्यासाठी केलंय त्याची. ताई, जावा आता, काय रडवणार काय मला? सकाळी तुम्ही मला रडवलं त्याचं काय? अजून सगळ्याचीच परतफेड करताय तुम्ही. नाही. बरं, मी येऊ? प्रसाद, किती भिजलायस तू? अगं काय करणार, ते बाहेर एवढा धोधो पाऊस पडतोय, नेमकं मी छत्री घ्यायची विसरलो. बरं चल, खोलीत चल, कपडे बदलून घे, सर्दी होईल तुला. चल हो, जाऊ.
वृंदा वृंदा, अगं तुला मी काय लहान मुलासारखं वाटतो का ग? हा, दिसलो ओलं डोकं आलीच लगेच पुसायला, यायला काही अर्थ नाही. वृंदा हे बघ ऐक, माझं जरा ऐक ना वृंदा. अगं जा ना, कर ना अभ्यास, कशाला वेळ वाया घालवतीयेस? प्रसाद, माझा सगळा अभ्यास झालाय आणि खूप मस्त अभ्यास झालाय. डोळे कसे? खरं तर माझ्या डोळ्यांना काहीच झालं नव्हतं. म्हणजे तू आणि विठाई तुमच्या दोघांमुळे रडत होते. हे बाई, मी काय केलं? म्हणजे मी काय बोलून गेलो का तुला? राग आलाय का तुला माझा? काय झालं? नाही प्रसाद, असं काहीही झालेलं नाही. तुझं प्रेम आणि माया बघून भरून आलं होतं मला. खरंच तुला माझी परीक्षा इतकी महत्वाची वाटते हे बघून इमोशनल झाले होते थोडी. वेडी आहेस तू, वेडी. काही कारण लागतं तुला इमोशनल व्हायला. ठीक आहे. ते विठाई काय बोलल्या? त्या पण तुझ्यासारख्याच आहेत. त्यांनी आपल्या घरी बिनपगारी काम करायचं ठरवलंय. नाही म्हणजे आई त्यांना काढूनच टाकणार होत्या, पण त्यांनी सरळ आईंना सांगितलं, हवं तर पैसे देऊ नका मला, पण वृंदाताईंची परीक्षा होईपर्यंत मी इथेच काम कर. हे बघ वृंदा, ते काही नाही, आपण त्यांना त्यांचा पगार देऊन टाकायचा. हो, मी बाबांशी ऑलरेडी बोलली आहे त्याच्याबद्दल. बरं मला सांग, तुझ्या कामाचं काय झालं? त्यांच्याकडे माझ्यासाठी काहीच काम नाही. उगाच हेलपाटा पडला माझा. पण ठीक आहे, म्हणजे 4 ओळखी झाल्या, मी शब्द टाकलाय, कुठेतरी काम नक्की होईल माझं. प्रसाद, तू इतकी मेहनत करतोयस ना, मग तुझं काम नक्की होईल. आज नाही तर उद्या होईल, पण होईल एवढं नक्की. आपण थोडी वाट बघूया. नाही बघूया, वाट बघूया. मॅडम, अभ्यासाला बसता का आता जरा? चला बसा, मस्त अभ्यासाला बसा. बाहेर मस्त पाऊस पडतोय. मी फॅन्टॅस्टिक आलं टाकून दोघांसाठी चहा आणतो. चल. ए प्रसाद, ऐक ना, माझी ना गरम गरम भजी खायची पण इच्छा झाली. क्या बात है, भजी खायची इच्छा झाली. मग मी एक काम करतो, आपल्या बंगल्याच्या बाहेर ना कोपऱ्यावरती तो भजीवाला आहे, त्याच्याकडून दोघांसाठी गरमागरम भजी घेऊन येतो. नाही प्रसाद, ऐक ना रे, तू आत्ताच भिजून आलास, आता परत पावसात जाऊ नको, राहू दे भजी. तुला कसं कळत नाही ग? माझ्या बायकोची एवढी सुद्धा इच्छा नाही पूर्ण करू शकत का मी? जा, अभ्यास कर, भजी घेऊन येतो मस्त. बरं ऐक, न विसरता छत्री घेऊन जा. हो. सुनांवरती अत्याचार होतात तसे आता हल्ली जावयावरती व्हायला लागलेत अत्याचार. अहो पण हे भाजलं तरी कसं तुम्हाला? मुद्दामून केलं त्या विठाईने, माहितीये? अगं तापतं भांड ठेवलं माझ्या हातावरती तिने. अहो पण ती तिथे काम करत असताना तुम्ही कशाला गेला होतात मरायला? अगं राणी, तुझ्यासाठी फळं आणायला गेलो होतो मी, पण बायकोवरच्या प्रेमाची किंमत काय मिळाली कळलं का तुला? फार आगाऊ होत चालली. थांबा, बघतेच तिला मी. नाही नको, जे काय निस्तरायचं ते मी निस्तरे ना, तू नको, तू इथून जा. चालली होती जाब विचारायला, तर जाऊ द्यायचं होतंस ना. वही, तुम्हाला काय वेळ लागलाय का? ती गेली असते आणि विठाईने तिला सांगितलं असते की तुझ्या नवऱ्याने मला हात लावला म्हणून. तर काय? अरे कार्ट्या, तू तिला हात लावलास? तुम्हीच सांगितलं ना तिला त्रास दे म्हणून. मारी ना धरून. अरे मूर्खा, मी तुला तिला त्रास द्यायला सांगितलाय, तिच्या अंगाला हात लावायला नाही सांगितला. अरे मवाली बनण्याचं नाटक करायचं. तू तर पूर्णच मवाली झालास की रे. सासूबाई, तिने तुझ्या हाताला चटका दिलाय, मी जिभेवर देई ना, मग बस बोंबलत. तुला तिच्या भोवती घुटमळायला सांगितलं होतं, तिला असा त्रास द्यायचा की तिला तो सिद्ध करता येणार नाही. पण तू पुन्हा अशी चूक करू नकोस. हल्ली कायदे खूप कडक झालेत बायकांच्या बाजूने. सासूबाई, तुमचा हा खेळ आहे ना, एक दिवस मला गोत्यात आणणार आहे. काय एक एक नग धरलेत मी हाताशी, खायला काय आणि भुईला भार. बावळट, तू एक मूर्ख आणि ती दुसरी शर्मिष्ठा, महामूर्ख.
कधी येणार हा प्रसाद? किती वाट बघायची मी आणखी. येऊ देत त्या विश्वामित्राला. मला बघायचंय त्याची तपस्या किती काळ भंग होत नाही ते. त्याला माझ्या नादानं नाही कळलं तर खूप सुंदर दिसतेस तू.